आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, घोड पाण्याचा उडाला भडका, शेतकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको। घोड नेमकं कुठं पेंट खातंय, सामाजिक कार्यकर्ते स्मितल वाबळे यांचा सवाल। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यात जीवनदायिनी असलेले घोड कालवा याच वर्षातून सर्वसाधारणपणे 7 आवर्तने मिळत होते, परंतु सध्या कसेबसे 3 आवर्तने मिळत आहेत। त्यातच साखळी प्रकल्पासाठी घोडमधून पाणी उचलले जाणार असल्यानं घोड कालव्याखालील शेतकरी हवालदिल झाला आहे। त्या अनुषंगानं घोड बचाव कृती समितीनं गावोगावी जाऊन बैठका घेत प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता। मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यानं आज मढेवडगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला। या ठिकाणी लांबच लांब रांगा वाहनांच्या पाहावयास मिळाल्या। प्रक्षुब्ध झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासन, साखळाई, लोकप्रतिनिधी व खासदार यांचे वाभाडे काढले। घोड खालील शेतकऱ्यांना न्याय न भेटल्यास पुढाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नसल्याचं म्हटलं आहे। रस्ता रोकोमध्ये पोलीस प्रशासन यांची देखील वाहनं अडकलेली पाहावयास मिळाली। रस्ता रोकोचा फटका अनेक वाहनांना बसला होता। घोड कालव्याखालील सर्व शेतकरी हातातील सर्व काम बाजूला सारून रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। उन्हाचा तडाखा प्रचंड असताना देखील नागरिक व शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते। या रस्ता रोको मध्ये सर्वसामान्य शेतकरी हा पूर्ण वेळ रस्त्यावर बसून होता। या रस्ता रोको मध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयस्क मंडळी हजर होती, परंतु कोणताही मोठा नेता या ठिकाणी पाहावयास मिळाला नाही। या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आपली मनोगती व्यक्त केली। घोड कृती समितीच्या वतीनं प्रशासनाला यावेळेस निवेदन देण्यात आले। यावेळेस बोलताना शेतकऱ्यांनी आपली तीव्र नापसंती या ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। घोड बचाव कृती समितीचे राजेंद्र नागवडे, टिळक घोष याचबरोबर स्मितल वाबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज या मडेवर्ग या ठिकाणी शेतकरी घोड बचावच्या समितीच्या वतीनं एक रस्ता रोकाचं आम्ही निवेदन या ठिकाणी प्रशासन दिलं होतं आणि त्याच्या आज सकाळी 9 वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने घोड लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आज आमचा घोडचा प्रश्न अतिशय जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, म्हणून खरं तर हे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली। आमचा कुठलाही साखळायला विरोध नाहीये, आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केला जातो। ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्ही सुद्धा शेतकरी आहेत आणि साखळाचे सुद्धा शेतकरी आहेत, म्हणून त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे असं आमचं मत आहे। परंतु गेले 30, 35, 40 वर्ष ज्या लोकप्रतिनिधींनी उकडी विसापूर मधून ही योजना आखल्याचे आम्ही ऐकलं होतं, पण अचानक 40 वर्षापूर्वी या योजनेला मान्यता मिळाली नाही। परंतु 1 वर्षामध्ये घोडमधून प्रस्ताव कोणी मागणी नसताना घोडमधून हा प्रस्ताव त्यांनी या ठिकाणी मांडला आणि त्याला मंजुरी सुद्धा मिळाली। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। घोडच्या कोणत्याही इथून आतापर्यंत बाळगाव पर्यंत 36 संस्था आहेत, या कोणत्याही चेअरमनला कोणालाही विश्वासात न घेता ही योजना या ठिकाणी घातल्याचा हात घातलेला आहे। परंतु आमचं ते एकच म्हणणं आहे, आमच्या सगळं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी अनेकांनी सांगितलं की त्यांचा या ठिकाणी पराभव झाला आणि त्याचं खापर आमच्या बोकांडी यांनी घोड बसवला आहे, म्हणून आज आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलं आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एक असा आंदोलन या ठिकाणी छेडलेलं असताना असं ठरलं आहे की इथून पुढचं जर ही योजना त्यांनी तात्काळ थांबवली नाही आणि ती कुकडीमधून नाही गेली तर आमदाराच्या, खासदाराच्या, पालकमंत्र्याच्या घरावर आम्ही हा मोर्चा या ठिकाणी घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी जो संघर्ष करायला लागला तो या ठिकाणी आम्ही करणार आहोत।
साखळाई विरुद्ध गोड असा हा संघर्ष नाही आणि साखळाई पाणी योजनेला आमचा अजिबात विरोध नाही, पण साखळाईला जे पाणी घोडमधून 1.8 TMC पाणी आरक्षित केलेलं आहे ते पाणी आज रोजी घोड धरणामध्ये उपलब्ध नाही. आपण सांगताय की घोड ओव्हरफ्लो होईल पावसाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये साखळाईला आम्ही 1.8 TMC पाणी देऊ. आमचं असं म्हणणं आहे की फक्त पावसाळ्यात पाणी देऊ नका, उन्हाळ्यामध्ये सुद्धा 3 रोटेशन साखळाई उपसा सिंचन योजनेला द्या. त्याच्यासाठी 1.8 TMC नाही तर 3 TMC पाण्याची तरतूद करावी आणि एवढं पाणी कुकडी प्रकल्पाच्या 5-6 धरणांमधून कॅनल मार्फत विसापूरमध्ये आणण्यात यावं आणि विसापूरचा स्टोरेज टँक वाढवावा. गेली 40 वर्ष माननीय बबनदादा आश्वासन देत होते की विसापूरची उंची वाढवू, विसापूरची उंची वाढवू, खोली करू. 1 इंच सुद्धा उंची गेल्या 40-50 वर्षामध्ये बबनदादाला वाढवता आली नाही. विकीदादा आता आमदार झालेत, विकीदादाने विसापूरची उंची वाढवण्याची मोहीम किमान हातात घेऊन पुढचे 50 वर्षात त्यांनी 50 इंच तरी उंची वाढवून दाखवावी. जनतेला येण्यात काढायचे धंदे या दोघांनी केलेले आहेत. खरं तर विसापूरची उंची वाढली नाही आणि जी साखळाई उपसा सिंचन योजना विसापूरमधून शेतकरी मागत होते ती विसापूरमधून न करता जसं जलजीवनच्या माध्यमातून खासदारांना कमिशन मिळालं, आमदारांना कमिशन मिळालं, तसं साखळाईमधून मोठं कमिशन मिळावं याच्यासाठी 5-6 किलोमीटर करण्याची योजना सोडून 50-60 किलोमीटर योजना लांबून करायची. म्हणजे साखळाईचा डोंगर ते विसापूर हे अंतर 5-6 किलोमीटरच आहे, मात्र साखळीच्या डोंगरावरून थेट गोडवरून जिथं पाणीच उपलब्ध नाही तिथून फक्त कमिशन जास्त मिळवण्यासाठी योजना करतायत. खरं तर विखे पाटलांना श्रीगोंदा तालुक्यावर राग आहे. त्यांचा लाडका सुपुत्र सुजयदादा स्वतःच्या स्वभावाच्या घाणेरडेपणामुळे सुजयदादा पडले आणि त्याचा राग विखे पाटील काढण्यासाठी त्यांनी या जिल्ह्यात भागातल्या लोकांना खोटं आश्वासन देऊन ही योजना लादलेली आहे. खरं तर ओव्हरफ्लोचं पाणी द्यायचं असेल तर ते धरणाच्या खालून दिलं जातं हे आता अधिकाऱ्यांनी मोर्चामध्ये सांगितलं. मग मात्र तरी देखील म्हशी या ठिकाणी तिथून हे पाणी उचलण्यात येणार आहे अशी आम्हाला मिळालेली माहिती आहे. त्यामुळं जे आमदार जे लोकप्रतिनिधी आज पनीर आणि चीज या नावावरती केंद्र शासन निर्णय घेतला त्यांनी एकदा चर्चेला यावं आणि त्यांच्यात जर हिंमत असेल ना तर त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या बंधाऱ्यांच्या फळ्या उघडून 70 बंधारे त्याच्यापेक्षा जास्त बंधारे झालेत तिथून ते पाणी घोडमध्ये आणून दाखवावं अशी माझी त्यांना विनंती आहे. मात्र घोडमध्ये 1 लिटर सुद्धा पाणी आणण्याची क्षमता श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीमध्ये नाही, त्यांच्या वडिलांमध्ये सुद्धा नव्हती आणि गेली 40-50 वर्ष झाली श्रीगोंद्याने अनुभवलेला आहे. त्यामुळं जसं कुकडीवर आता तुकाई चारी आली, सिना बोगदा आला आणि कुकडीचं पाणी वाढत वाढत गेलं. आज रोजी कुकडीमधून दिवाळी 12, 13, 14 इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे कुकडीचं रोटेशन फेल गेलंय, गोडचं रोटेशन 7 रोटेशन वरून गोड 3 रोटेशनवर आलेलं आहे आणि बागायत भागामध्ये आज रोजी कपाशीची लागवड झाली. हे सगळं पाप या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि म्हणून लोकांना चुकीच्या भूलतापा देऊन जिरायत भागातल्या सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक आमदारांनी करू नये. निष्क्रिय खासदार श्रीगोंदा तालुक्याची झालेली सगळ्यात मोठी घोडचूक म्हणजे आम्ही अतिशय चुकीच्या माणसाला मतं दिली आणि घोडचूक करून आम्ही नेशनल खासदार केलं. खासदार सुद्धा या प्रश्नामध्ये तेवढा जबाबदार आहे म्हणून आमदार खासदारांनी लक्षात घ्यावं, पालकमंत्री विखे पाटलांनी लक्षात घ्यावं. जर घोडच्या शेतकऱ्यांना आपण घोडा लावण्याचा निर्णय घेणार असाल तर येत्या काळामध्ये आम्हाला तुम्हाला सुद्धा घोडा लावता येईल. जसा सुजयदादाला लोकशाहीमध्ये मताच्या ताकदीने आम्ही घोडा लावला ना तशाच पद्धतीने आमदार काय आमच्या आवक्या बाहेर नाही. त्यामुळे लक्षात घ्यावं, आमदार पाचपुते असतील, खासदार लंके असतील आणि पालकमंत्री विखे पाटील असतील या तिघांनाही या भागामध्ये आम्ही फिरून देणार नाही एवढ्याच्या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. आज मडेवडगाव या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांनी एक भव्य रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी पार पाडलं. हे आंदोलन साखळायला विरोधासाठी नाही तर घोडच्या लाभधारक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी वेळेवरती मिळावं यासाठी हे आंदोलन खऱ्या अर्थानं पार पडलेले. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर कालच ते शिरूर तालुक्याचे आमदार आहेत माऊली कटके यांनी आंदोलक जे शेतकरी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही जे जे आंदोलन करता त्या आंदोलनात मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील या पद्धतीचा खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी त्या तालुक्याला मिळालेला आहे. आणि आपलं दुर्दैव असं आहे की आपले लोकप्रतिनिधीच नाही तालुक्यातला एकही नेता या प्रश्नावरती बोलायला तयार नाहीये. म्हणजे घोड कुठं पेन खाते हे कोणत्याही शेतकऱ्याला कळायला तयार नाही. परंतु आज आमचा शेतकरी हुशार झालेला खऱ्या अर्थाने आम्हाला जाणवला आणि तो त्याच्या स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या पाण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरलाय. आणि वेळ पडलीच तो आमदार असेल, खासदार असेल, पालकमंत्री असेल यांच्या घरावरती सुद्धा मोर्चा नेण्यास पुढे मागे पाहणार नाही एवढी खात्री या ठिकाणी आज शेतकऱ्यांनी दिलेली. त्यामुळं मी
एक लोकप्रतिनिधींना विनंती करत की आपण परत एकदा ह्या योजनेचा पुनर्विचार करावा आणि तात्काळ ही योजना कशा पद्धतीने थांबवता येईल यावरती आपण विचार करावा. आणि राहिलाच प्रश्न, जर आपल्यामध्ये हिंमत असेल, धमक असेल, जसे राम शिंदे कर्जतला पाणी नेतात, करमाळ्याचे लोकप्रतिनिधी नेतात, त्याच पद्धतीने जर तुम्हाला श्रीगोंदा तालुक्याला घोडचं फुल पेजने रोटेशन करायचं असेल तर डिंबे धरणातून 1 TMC पाणी सगळे बंधाऱ्यांचे दार उघडून आणून दाखव. आपण त्यांचा जाहीर नागरी सत्कार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने करू. आम्ही म्हणजे विचार करून खऱ्या अर्थानं त्यावेळेस निर्णय घेतलेला होता. सुजय दादांचं वागणं बोलणं खऱ्या अर्थानं जनतेमध्ये खटकत होतं आणि एक चांगला धडाडीचा आमदार असताना काम करणारा माणूस आहे असं सर्वांना वाटलं. म्हणून सर्वांना गरीब घरचा आहे, शिक्षकाचा मुलगा आहे म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना साथ देण्याचं काम केलं. परंतु आज त्यांचं काम पाहता पूर्ण अपेक्षा भंग. म्हणजे आज इतिहासात जरी पाहायला गेलं तरी असा खासदार नगर दक्षिण जिल्ह्याला कधीच लाभलेला नाही. त्या पद्धतीचे खासदार आपल्याला मिळालेले आहे. घोड बचाव कृती समिती यांच्या मागण्या व त्यांनी केलं रस्ता रोको याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.